गोलंदाज बाला. चला अंपायर्स. चेतन रायडर अंपायर जायचं आपण. चला चेतन रायडर. चला अंपायर्स. मॅच ऑन करायचे. चला मॅच होणार नाहीत बघा इथून. दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे असतील. तर नक्कीच इथे मॅच होते ऑन. पहिला बॉल. पहिला बॉल तिथे 1 रन्स मिळते. यावेळेचा बॉल लेग साईडला जात असताना बालाच्या बॅट मधून हा चौकार. या बॉलवरती हा चौकार आला. धावसंख्या धावफलकावरती 5 होतील. बॅट्समन आहे स्ट्राईक एंडला विपुल. स्वतः कर्णधार आहे त्या टीमचे. खोलवर पद्धतीचा चेंडू ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर तिथे एकच रन्स मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल एकेरीनं 6 वरती. यावेळेचा बॉल मिड ऑन मध्ये जात असताना तिथे फिल्डरला अडवला. धावसंख्या 7 होतील. बॉल झाले तर 4. यावेळेचा बॉल बॅटची आतली कट घेतली होती. नेक्स्ट बॉल. हा बॉल जितक्या वेगाने आला तितक्याच वेगाने खोदून काढला होता बॅट्समनला. तिथे मात्र चेंडूला अडवला. 2 रन्स. धावसंख्या 8 रन्स होतील. एका षटकाचा खेळ संपेल. धावसंख्या 8. धावसंख्या होतील 9.
नवीन बॅट्समन प्रीतम प्रीतम यांच्यासाठी प्रत्येक 6 ला 300चा कॅश प्राइज असेल जयजी पालेकर यांच्याकडून. यावेळेचा बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चालू होता. अगदी हास्यास्पद चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. 2 षटक संपतील. धावसंख्या धावफलकावरती 13 होतील. आता आपल्यासोबत जॉईंट होणार आहेत विश्वजित मात्रे. आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील आणि त्यांच्यासोबत आपण चर्चासत्र आणि कॉमेंट्री यावेळेचा बॉल दांडी गोल. धावसंख्या धावफलकावरती 13 होतील. इथे मात्र निर्धाव चेंडूची केली जाते सांगता. हा चेंडू अंपायर सिग्नल इथे आमच्यापर्यंत येतो की हा नो बॉल आहे. तर हा फटका अंपायर सिग्नल इट्स चौकार. इथे हा बॉल डीप मध्ये फिल्डर आहेत एकत्र रन्स मिळेल. यावेळेचा बॉल निर्धाव येतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला जात असताना ऑन ड्राईव्हचा फटका. तिथे फिल्डर आहेत एकत्र रन्स मिळेल. धावसंख्या 20 होतील. 3 षटकांचा खेळ संपेल. तर इथे आनंद पवार यांना जर गोलंदाजी दिली तर 1000चा कॅश प्राइज असेल. विश्वजित मात्र अभय यांच्याकडून
आनंद पवार यांनी गोलंदाजी केली. नंबरचं सरकार पंढरी फडके किंग मेकर म्हणतो भेटायला जाऊ आम्ही. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज श्रीला आपण पाहू शकतो. आपण जर पाहिलं तर श्री इथे त्यांचे वडील सुद्धा या मॅचचा आस्वाद घेत आहेत. वय वर्ष 9 आणि 9व्या वर्षामध्ये पहिली ओव्हर आपल्या आयुष्यातील तो मॅच मध्ये टाकत असताना पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा श्रीसाठी. विकेट साठी 200चा कॅश प्राइज आहे श्रीला. पहिला बॉल श्री यांचा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेचं वळण घेतोय. श्री काय गोलंदाजी करतो. अगदी मन प्रसन्न आणि मन मोहित करणारी, प्रेक्षकांची मन जिंकणारी अगदी हा गोलंदाज प्रेक्षकांच्या हृदयावरती आज नाव कोरेल जरूर. आणखीन एक फ्लायटेड बॉल आपण पाहिला. टाळ्या वाजल्या जातात श्रीसाठी, शिट्ट्या वाजल्या जातात श्रीसाठी. ही गोलंदाजी आहे आणि क्रिकेटची आवड ही प्रत्येकाच्या नसा नसत असताना क्रिकेट अगदी ज्याच्या मित्र म्हणजे जन्मतः जोडलंय क्रिकेटची नातं तो श्री ते बॉलिंग करतोय. हा बॉल इथे मात्र एकच रन्स मिळेल. श्रीची गोलंदाजी आज श्रीला जे प्रेक्षक पाहतायत भविष्यामध्ये श्रीच्या नावासाठी अगदी गर्दी होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. हा फटका लेग साइडला चाललाय. फिल्डर आहे तिथे. श्रीनं आज मात्र इम्प्रेसिव्ह केलंय या ओव्हर मध्ये आतापर्यंत. इयत्ता दुसरी मध्ये आणि 9 वर्षाचा हा खेळाडू आज बॉलिंग करतोय. फ्लायटेड बॉल त्याच्या माध्यमातून टाकले जात आहेत. इन स्विंग आउट स्विंग बॉलिंग तो टाकतोय. इथे हा फटका खूप उंच उडालाय. विकेट मिळेल की असं वाटत होतं परंतु तिथे मात्र 2 रन्स मिळतील. कदाचित ही बॉलिंग बघून असं वाटतं की श्रीचं कमबॅक आणि त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीला जी सुरुवात झाली ना ती चांगली. एक डावखुऱ्या हाताचे गोलंदाज संदीपजी चव्हाण ते सुद्धा या मॅचचा आस्वाद घेतात आणि श्रीच्या गोलंदाजीवरती ते जरूर खुश झाले असतील कारण त्यांची सुद्धा रिदमिक ऍक्शन आहे आणि श्रीची गोलंदाजीची जी ऍक्शन आहे त्याची जी शैली आहे आणि ती मात्र पाहण्यायोग्य पाहायला मिळते. हा बॉल आता मात्र समोरच्या दिशेने विषम मध्ये परंतु चौकार. तर षटकार आपल्या आयुष्यातील पहिला षटक टाकला आणि पहिला षटक टाकत असताना कामोठे वासियांना अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज श्री जरी वयानं कमी असला तरी देखील येणाऱ्या उद्याच्या भविष्यामध्ये श्री हे एक नाव कामोठे टेनिस क्रिकेट मधील एक वेगळ्या उंचीवरती आणि एक वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला पाहायला मिळेल असं आपण ईश्वराची प्रार्थना करूया. आणि पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या धावफलकावरती 29-30 धावसंख्येचं असेल लक्ष.
चला चेंडू द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, पहिलं सत्र संपेल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29-30 धावसंख्येचं असेल लक्ष. इथे मात्र इंडियन प्रीमियर लीग IPL ऑक्शनला झाली सुरुवात आणि ऑक्शन मध्ये पॅट कमिन्स या खेळाडूवरती 20,50,00,000 रुपयाची बोली लावली. सनरायझर्स हैदराबाद या संघाकडे हा खेळाडू सोल्ड होता असं आपल्याला पाहायला मिळाला. जो ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन आपण विश्वकप 2023 विजेता पाहिला आणि त्याच्यावरती 20,50,00,000 इतकी बोली सनरायझ हैदराबाद या टीमनं खर्च केली आणि तो खेळाडू तुम्हाला या इंडियन प्रीमियर लीगच्या टीम मध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल. पहिला बॉल येतोय प्रफुल यांचा व्हाईट. इथे हा बॉल अंपायर्स इथे कदाचित बॅट्समनची मुवमेंट नव्हती. रन्स आहे की नाही याची चर्चा तुम्ही करा. बॅट्समन बॅट फिरवली नव्हती. ओके, अंपायरचं सांगितलं की पहिला बॉल. इथे हा चेंडू अगदी गॅप मध्ये शोधून काढले. बॉल सीमा पार चौकार. नेक्स्ट बॉल. यावेळेचा चेंडू ऑन साइडला जात असताना डीप मध्ये फिल्डर आहे तिथे एकच रन्स मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 7 रन्स होतील. यावेळेचा फटका हवेत आहे, फसला आहे पण तो फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. तिथे दुसरीचा प्रयत्न आणि बॅट्समन होतील इथे आउट. इथे नॉट आउट आहेत. तिथे रन्स मिळालेत 2. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळतील. लोवर फुलटॉस आहे. गॅप पूर्णपणे क्षेत्र खालती. लॉंग ऑन बाउंड्री पार चौकार.
13 झाल्यात, अजूनही 17ची गरज असेल 18 बॉल मध्ये. गोलंदाजाचं नाव काय? बॉलिंग नाही करू शकत, फक्त फिल्डिंग करू शकतो, चिठ्ठीत नाही तो. चला बॉल द्या बस. न्यालपुरी.com. हे विपुल दूस टाक. आणि धोंड्या मामाचा पोऱ्या याला ढगान नेलाय बालांनी. गुरी 4 धावा पाहिजे. चार धावांची गरज. ऋतुराज ऋतुराज धोंडीराम मात्रे आणि यो मला वाटतं बोल्ड घेईल बालाचा. जयदू चला या स्टेजवर या. आणि यो यो जे हे घे रे सुमित घे. सासूरवाडीची बघताना लाईव्ह काय रे जावं कॅच सोडली.